झालंय. मग आपण आल्याची जाणीव शेषनाग याचा करू द्यावी. हे शेषनाग देवी रोहिणीचं आगमन आपल्यापर्यंत झालंय म्हणावं. रोहिणी शेषनाग प्रणाम करतो. मंगलमय आशीर्वाद. आपण हो स्वतःला ताब्या करून या नागलोकापर्यंत शेषनाग फार मोठ्या अपेक्षेनं मी तुझ्यापर्यंत आले. माझा आत्मविश्वास आहे त्या माझ्या अपेक्षेचा भंग तू कदापि करू देणार नाही. अपेक्षा हो कोणती? शेषनाग बोला. साप्रत आपली आवश्यकता आहे ती या विश्वाला. आपलं संक्षिप्त बोलण्याचा अर्थ एकच महाबली नामक आसुरी शक्ती उन्मत्त झाली आहे. पृथ्वी अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. मग ती पृथ्वी जर का अस्थिर करायची असेल तर विश्वाच्या मध्यभागी अक्षमुठी स्तंभाची स्थापना होणं गरजेचं आहे. नव्हे तर माझ्या हस्ती असणाऱ्या अक्षय धाग्यानं पृथ्वीला मी बंधन करणार आहे. आणि त्यासाठी आवश्यकता आहे ती आपल्या जवळ असणाऱ्या नीलमण्याची. रोहिणी मानवी नामक धारा उन्मत्त बनला. पृथ्वी अस्थिर करण्याचा म्हणत आहे. विश्वाच्या मध्यस्थानी अक्षमुंडी स्तंभाची आपल्याला स्थापना करायची आहे. आपल्या हस्ती असणारा अक्षयी धागा या अक्षयी धाग्याचा भाग करून पृथ्वीला बंधन करणार आहात. पण तुमचं कार्य सिद्धीस केव्हा जाईल? माझ्या मस्तकी विराजित असणारा नीलमणी मी आपल्याला देईल. माता रोहिणी काय ते आपण माझ्या मातृभगिनी आहात. म्हणजे माझ्या नात्यानं मावशी आहात. सत्य आहे. एवढीच अपेक्षा या शेषनागाची आहे. म्हणजे म्हणून माझी एक धारदावाची विनंती आपल्याला आहे. कोणती? नीलमण्याच्या प्राप्तीसाठी आपण नीलमणी शेषनाग शेषनाग ज्या या विश्वाला नीलमण्याची आवश्यकता आहे अर्थात तो नीलमणी देणं तुम्हाला भाग पडतंय. विश्व कार्य काय आहे तुम्ही मला सांगण्याची आवश्यकता नाही. विश्व कार्यासाठी सर्व शेषनागाला दर्शवलेलं आहे. सगळ्या बंधनाच्या वेळी सुद्धा अदृश्य स्वरूपानं शेषनागाला सहकार्य केलं आहे. विश्व कार्य तुम्ही सांगण्याची ज्यावेळी विश्वाला संकट आलं ते संकट दुरापास करण्यासाठी तुम्ही सहकार्य दर्शविलात. नव्हे तर समुद्र मंथनाच्या वेळी दृश्य अदृश्य स्वरूपानं तुम्ही सहकार्य दर्शविलात. तत्वच देवी रोहिणीनं देखील ज्यावेळी विश्वावर संकट आलं ते संकट दुरापास अमान्य केलेला नाही. परमेश्वर कार्यासाठी तुमचा नाही. देवतांचा धर्म आहे. एका देवानं दुसऱ्या देवाला सहकार्य करावं असं असताना देखील तो धर्म तुम्ही तुमच्या पायदळी का तुडविता? तुम्हाला शिकण्याची आवश्यकता नाही. शेषनाग हा धर्माचा पुरस्कर्ता आहे. हो ना? त्या धर्माची सगळी वकील आहे. माझी माता कद्रू माता हिनं माझी सावत्र माता माझ्यावी नको. हिच्या बाबतीत जे काही कपट कारस्थान केलं माझ्या भावांना समन्वय ठेवून ते मला पटलेलं नाही. माझ्या भावाची समजूत काढली, मातेची समजूत काढली. सांगून दोघे ऐकत नव्हते म्हणून त्यांच्या सर्वांचा त्याग केला. हिरागिरी बरोबर यंत्रमादल बरोबर या पर्वतावर जाऊन एक सहस्त्र वर्ष बसून वायू भक्षण करून मी तपश्चर्या केली. उत्पत्ती करते विरांची प्रसन्न झाले. तक्षणी माझ्या मुखामध्ये शब्द बाहेर पडले. विरांची मी धर्माचा पुरस्कर्ता आहे. मी सत्यवादी आहे. असत्य मला त्रास देत आहे. अधर्माची सदैव आहे. त्यासाठी विश्व कार्यासाठी मला माझा सहभाग दर्शवायचा आहे. त्यावेळी द्या या शेषनागावर जबाबदारी द्या. विरांतीच्या मुखामध्ये शब्द बाहेर पडले. हे शेषनाग
ही पृथ्वी वेळी पदामध्ये अस्थिर होते. घे तुझ्या मस्तकी जो नीलमणी विराजित आहे, ज्याची यात्रा 1500 योजना रुंद आहे, त्या तुझ्या नीलमण्यावर 1600 योजना रुंद पृथ्वी घे आणि पृथ्वीचा भार सांभाळ. दक्षिणी त्यांच्या शब्दानंतर अगदी आवाजावर या शेषनागानं स्वतःच्या मस्तकी पृथ्वीला धारण केलेलं आहे. ती सुद्धा अधर्माची चीड होती म्हणून धर्म तुम्ही मला शिकून धर्म काय मी तुला शिकवतच नाही. कारण या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक देवता ही धर्माची बोलत करते आहे, धर्माला प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवनात अधर्माचं आचरण केलं, अधर्माला प्रोत्साहन दिलं, त्यांच्या जीवनात काय विपरीत घडलं हे मी तरी तुम्हाला सांगण्याची गरज अधर्म तुम्ही म्हणताय तर मला सांगा. काय ते माझी माता कद्रू माता तुमची कोण? माझी भगिनी धर्माला वागली तर एक बहीण म्हणून समजून तुम्ही काय करू शकला नाही. तुझी माता कद्रू म्हणजेच माझी भगिनी अधर्माने एवढी उत्साहित झाली होती की स्वतःचा पुत्र तू देखील हरतरेनं मातेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या पुत्राला पुत्र म्हणलं नाही, स्वतःच्या भगिनीला भगिनी न म्हणता स्वतःची दासी बनविली. ती कद्रू माता अधर्माने उत्साहित झाली होती. ती माता कसं काय माता करो. विश्वात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत, तर स्वतःच्या स्वभावा गुणधर्म आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे, प्रत्येकाची मते भिन्न आहेत. जे माझ्या बुद्धिमत्तेला पडेल, तुमच्या बुद्धिमत्तेला पडेल हे केव्हाही सांगता येत नाही. तुमचा विचार माझ्या विचाराशी जोडतील हे केव्हाही सुनिश्चित नाही. प्रत्येकाचे आचार, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची मतं जरी भिन्न असेल तरी देखील विश्वासाठी पुण्याचं कर्तव्य करत असताना ते विचार एकमत करणं, ते विचार ते मतं भिन्न असली तर ते एकमत करून विश्वाचं पुण्य कर्तव्य करणं एकमत देवतेचं कर्तव्य आहे. तुम्ही करू नका. तुमचा बहिणीचा एकमत होता तर तुमच्या बहिणीची सत्ता तेव्हा तुम्ही करू शकत नाही. एकमताच्या गोष्टी मला सांगू नका. देवेंद्र माझ्या आता एवढी खाली आहे ती बिनकोक जाण्यासाठी नाही. ज्यावेळी तो नीलमणी हस्तगत करेल तेव्हा नीलमणी कोणत्याही देवाची भक्ती करून मी मिळवलेला नाही. नागांच्या मस्तकात देवीच असतो. तपसावरचा जोगे करून त्याच्या विषाचं दमन केलं. ते दमन झालेला विष आणि ब्रह्म ऊर्जा यांच्या एकीकरण होऊन माझ्या मस्तकीला नीलमणी निर्माण झाला. देवेंद्र शब्द दिलाय, तो शब्द परिपूर्ण करणं मी माझं कर्तव्य मानते. या विश्वावर आलेलं संकट म्हणजे प्रत्येक देवतेवर आलेलं संकट आहे आणि ते संकट दुरापास्त करणं प्रत्येक देवतेचं दोष तुमचा आहे, माझा नव्हे. देवेंद्र महाराजांना शब्द देण्यापूर्वी विचार केलेला होता. शब्द दिल्यानंतर विचार करण्यात काही झालं नाही. शब्दाला सांगणारी देवी रोहिणी आहे. हा शब्द परिपूर्ण करत असताना, विश्वकार्य करत असताना वाटते तो प्रमाण सहन करण्याची ताकद देवी रोहिणी. तुम्ही तुमच्या शब्दावर थांबा. त्याप्रमाणे माझ्या मतावर मी संयमानं मी तुझ्याशी बोलत आले. मग हा संयमाचा बंधन नाही. जेव्हा नीलमणी हस्तगत करेल तेव्हा ती संयमप्रिय आहोत, त्याप्रमाणे मी सुद्धा संयमप्रिय आहे. संयमाचा बंधन उठवले येणाऱ्या प्रसंगाची सुद्धा कशा सलाम राहील. युद्धाचा मान मी तुला देते. विश्वकार्याची धुरा घेऊनी रोहिणी विश्वकार्याची धुरा घेऊनी रोहिणी शेषनागा माता विनवनीती शेषनागा आणि तुझा तो देरेगा का हुस्तीचा घाला, आणि तुझा तो देरेगा का हुस्तीचा घाला. एकमय हा धर्मरा विना देय फळ. विश्वकार्याची धुरा घेऊन रोहिणी आली. शेषनाग भेटी म्हातारी विनवनीती गेली. व्यक्तिवाद नाही, तत्ववाद आहे. आणि याच तत्ववादात माझाच विजय व्हावा म्हणून नमस्कार विद्यार्थ्या शब्दाला योजना करतो. तुझा तत्परा केला मी देखील
घेईन. शतबाणांची योजना करून तू मला नमस्कार केलास, मग सहस्त्र बाणांची योजना करून हा नीलमणी प्राप्त केल्याशिवाय मी गुंडाळणार नाही. नीलमण्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. काय ते? नीलमण्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला म्हटलं होतं. हो, संघर्ष का म्हणून? संघर्ष सुरू आहे तो नीलमण्याच्या प्राप्तीसाठी सुरू आहे. होय ना? मग जरा थांबा. हे शेषनाग बोलो, मला सांग, तू संघर्ष का करतोय? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, त्रयकाळ तुमच्या समोर सदैव हात जोडून उभे असतात. कृष्ण म्हणा का? तुझ्या मुखातून ऐकायचंय. मग ऐका. महाबली नामक दानव उन्मत्त झाला. पृथ्वी अस्थिर करण्याचा त्याचा मनोदय आहे. आणि या पृथ्वीच्या विश्वाच्या मध्यस्थानी अक्षमुंडी स्तंभाची स्थापना करायची आहे. माता रोहिणी यांच्या हस्ते असणारा अक्षयी धागा त्या अक्षय धाग्याद्वारे करून पृथ्वीला बंधन करायचं आहे. पण कार्य केव्हा सफल होईल? माझ्या मस्तकी विराजित असणारा नीलमणी ज्या क्षणी यांना मी देईन, सांगा ज्याने स्वतःच्या सामर्थ्यावर हा नीलमणी निर्माण केला, यांना काय द्यावं? मी सांगतो, तू देऊच नको. नीलमणी प्राप्त केल्याशिवाय मी गुंडाळणार तू नाही. सुद्धा इथून जाऊच नको. पण जरा शांत राहा. हे शेषनाग, बोला. मी तुला सांगतो, काय? हा म्हणे यांच्या हाती देऊ नको. देणारच नाही. पण असं कर, देणारच नाही. देऊच नको. पण असं कर, ज्या मनासहित तू यांच्या पुढे जा. हा पर्याय बरोबर. नाही, तुम्ही हुशारच आहात, खूप हुशार आहात. म्हणून तर मी घे आणि तुम्ही चौघांवरच माझा जास्त विश्वास. तुमची अट मला मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे. अट पूर्ण करायला जमत असेल तरच मान्य करा. वाटतील ती अट असू दे, ती अट मान्य असेल. बघा, नव्हे आता होय म्हणाल, नंतर जमत नाही म्हणून सांगा. शब्दाला बदलणारी देवी रोहिणी नाही, शब्दाची पक्की आहे. मी सुद्धा शब्दाचाच पक्का आहे. जशी मी तुमच्या समवेत तिथपर्यंत जरूर येईन. विश्वाच्या मध्यस्थानी अक्षमुंडी स्तंभाची स्थापना झाल्यानंतर, तुमचा कार्यभाग सफल झाल्यानंतर माझ्या कार्यासाठी मी निघून जाईन. एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. थांबा थांबा मला सांगायचं. शेषनाग नीलमणी आमच्या हस्ते न देता स्वतः तिथं येत असतील तर अट मान्य आहे. नक्की शब्दाला बदलणार नाही. जबाबदार तुम्ही, लक्षात ठेवा. रसिको, नटवनट सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणी प्रित्यर्थ मारुती मंदिराचे पुजारी सन्मानित उत्तम शेगळे यांच्याकडून कलेचा गौरव करण्यासाठी बंबल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. लोकराजा माझ्या वडिलांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रश्नात त्रिवार अभिवादन करून श्रीदेव मारुती चरणी नतमस्तक होऊन माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने याचा स्वीकार करतो. तसंच नाटरसिको, एक समाजसेवक सन्मानित रामा शिरसाट यांकडून कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल 50 रुपयाचा पारितोषिक आहे. समाजसेवक सन्मानित रामा शिरसाट यांचे आभार म्हणून याही बहुमोल बक्षाचा स्वीकार करतो. तसंच नाटरसिको, युवा भजनी बुवा दत्तप्रसाद परब राहणार बाजारपेठ कुडाळ हॉटेल पांडुरंग यांच्याकडून आमच्या उत्कृष्ट संगीत साथीच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. हार्मोनियमधक श्रीयुत आशिष चौटे, मृदुंगामध्ये सुप्रसिद्ध भजनकार बुवा चंद्रकांत खोत आणि तालरक्षक आमचे काका राजू कलिंगण या तिघांच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. युवा भजनी बुवा दत्तप्रसाद परब यांचे आभार म्हणून संगीत साथीच्या वतीनं मग चला, ज्या ठिकाणी